गणगण गणात बोते. मित्रांनो नमस्कार. आज आपण आहोत नागपूरमध्ये आणि शेगावचे श्री गजानन महाराज ज्यांचे वास्तव्य नागपूरमध्ये जवळजवळ 6 महिने होते, त्या नागपूरच्या आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गणगण गणात बोते हे लिहायला विसरू नका. गजानन महाराज 1908 मध्ये नागपुरात सीताबर्डीवर गोपाळराव बुटे यांच्याकडे आले होते. साधारण 4 महिने त्यांचे वास्तव्य बुटेंच्या वाड्यात होते. बर्डी परिसरात आजही हा वाडा अस्तित्वात आहे. गजानन महाराजांचे चरित्र दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. महाराजांचे असंख्य भक्तगण होते, त्यापैकी एक म्हणजे बंकटलाल अग्रवाल. त्याचप्रमाणे हरी पाटील, कृष्णाजी पाटील, बाळकृष्ण बिडवाई, गंगा भारती गोसावी, पुंडलिक भोकरे, डॉक्टर भाऊ कंवर, बापूना काळे, जामसिंग राजपूत हे देखील त्यांचे भक्तगण होते. झुणका भाकर हे महाराजांचे आवडते पक्वान्न नव्हते. महाराज ते आवडीने खात असत आणि भक्तांच्याकडून ते दिले जात. गोपाळराव बुटे यांच्याकडून महाराज महालात रघुजीराजे भोसले यांच्या वाड्यात गेले. महाराज रघुजीराजांच्याकडे असताना ईतवारीतील निकालस मंदिरामध्ये येथे काही काळ ध्यानधारणा करून मंदिराच्या समोरील ओट्यांवर येऊन बसत. त्यानंतर भोसले यांच्या वाड्यातून महाराज रामटेकला प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी निघून गेले आणि तेथूनच ते शेगावला निघून गेले. आपल्या 6 महिन्याच्या काळात महाराजांनी आपल्या पावन स्पर्शाने नागपुरातील अनेक स्थळे पुनीत केली होती. 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी महाराजांनी शेगाव येथे समाधी घेतली. लाखोंच्या संख्येने लोक समाधीप्रसंगी हजर होते. महाराजांचे भक्त समाधीच्या मिरवणुकीत सहभागी झाले. संपूर्ण शेगावातून मिरवणूक पहाटे मंदिरात आली. तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक करण्यात आला. मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद.